किंग होण्यासाठी सर्व खेळाडू या मैदानावरती आपली धडपड करतील, आपापले एफर्ट्स लावतील आणि आजच्या दिवसा खऱ्या अर्थाने मुरुड क्रिकेटच्या इतिहासामध्ये हा दिवस एक सुवर्ण दिन म्हणून सुद्धा नोंदवला जाईल. कारण आपण पाहतोय पहिल्यांदाच मुरुड तालुक्यामध्ये मुरुड प्रीमियर लीग होते. पहिली मॅच मुरुड प्रीमियर लीग ची पाहायला मिळते. SM11 मजगाव त्यांच्या अगेन्स्ट आहे फुजल 11 खारंबोली. मॅच मध्ये रंगत येणार आहे यात मात्र कोणतीही शंका नाहीये. प्रसाद कासार जो की काशीचा खेळाडू आहे तो मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन पाहायला मिळतोय पराग खोत. कॅप्टन लेडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं आणि पाहूया SM11 मजगाव संघाचा कॅप्टन त्या पद्धतीने बॅटिंग करणार का. सो आपण पाहतो आमचे दोन्ही ऑफिशियल्स सुबोध घडसे सर स्ट्रायकिंग एंड अंपायरला पाहायला मिळतात आणि स्क्वेअर लेग पंथाच्या भूमिकेत जय पवार. अल्ताफ केसरकर ऑन द मार्क. पहिला चेंडू आजच्या दिवसातील राट ऑन द विकेट. कॉमेंट्री बॉक्स कडनं सज्ज होतोय. पराग ऑन द स्ट्राईक. ओहो पहिला चेंडू आपण पाहिला अगदी फुलटॉस स्वरूपाचा. पहिला चेंडू खराब होता परंतु परागला बॅट वरती चेंडू नीटचा घेता आला नाहीये. कनेक्शन अगदी खराब पाहायला मिळालं. अदरवाईज या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक आला असता, एक मोठा फटका आला असता. पहिल्या चेंडूवरती धाव आले 1 आणि 1 या धावेने आपण पाहतोय धावांचं अकाउंट जे आहे ते ओपन केले पराग खोतने. 6 ओव्हरची मॅच आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं अगदी बॅटिंग पॅराडाईज विकेट, फलंदाजीचा नंदनवन संबोधित जाणारे हे विकेट. प्रसाद कासार आपण पाहतोय काशीचा हा खेळाडू आहे. अतिशय आक्रमक बॅटिंग करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. आतिषबाजी करणे ही या खेळाडूची ओळख आहे. पाहूया प्रसाद आता इथे कशा पद्धतीने बॅटिंग करेल. अल्ताफ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना फुजल 11 संघाकडून. नेक्स्ट बॉल पिच करेल प्रसाद. ओहो प्रसाद आपण पाहतोय या सामन्याची सुरुवात करतोय षटकारांना. अतिशय देखणा दैदीप्यमान षटकार प्रसादच्या बॅट मधून. डीजे आपण सुद्धा थोडस पहिल्या षटकामध्ये काशीचा तुफान आपण पाहतोय. प्रसाद कासार SM11 नासगाव संघाकडून खेळत असताना तुफानी बारी खेळतोय आणि पहिल्या षटकामध्ये झंझावती फलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. बिनदिक्तपणे तो हल्ला बोल करतोय, आक्रमण करतोय. गोलंदाज अल्ताफ वरती तर तुटून पडलाय. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ द विकेट. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. स्टँड अँड डिस्पॅच.
सो आपण पाहतोय तब्बल 23 धावा धाव फलकावरती आल्यात. प्रसाद कासार गोलंदाजावरती तुटून पडलाय. धावांचा रती पहिल्या षटकात तो खालतोय आणि खऱ्या अर्थानं अल्ताफ केसरकरचा खरपूस समाचार त्याने घेतलाय. पहिल्या षटकामध्ये अल्ताफची पिटाई त्याने केली आहे. एक्सपेन्सिव्ह वर फुजल 11 खारांबोळी संघासाठी पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं व्ही शेप मध्ये त्याने मोठमोठे फटके लगावलेत. ओहो, चांगला कमबॅक. परंतु आपण पाहतोय पहिला षटक अतिशय एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळते, अतिशय महागडा पाहायला मिळते. तब्बल ते गोलंदाजांसमोर एक खूप मोठं असं आव्हान आहे, एक मोठं चॅलेंज असणार आहे आणि हे चॅलेंज जर कम्प्लीट करायचं असेल तर गोलंदाजांना इथे टिचून मारा करावा लागेल. अचूक टप्पा नियंत्रण खूप महत्वपूर्ण आहे. अगदी योग्य लाईन लेंथ वरती गोलंदाजी होणं गरजेचं आहे. झिमाम पंगारकर आपण पाहतोय. विहुरचा हा गोलंदाज पहिला चेंडू परागने फेकून दिलाय, परंतु डीप स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक सजवला होता. अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण युवराजना पाहायला मिळाली आणि मोठा मासा गाळायला लागलाय. फुजेल 11 खारंबोळी संघासाठी खूप मोठी विकेट. एक सैंगाचा कर्णधाराला अगदी पहिला चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय आणि जी कॅच टिपले सिद्धार्थ पानवलकर याने, त्यासाठी प्रसाद भायदे याच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे त्याला. पहिला चेंडू करत होता झिमाम पंगारकर, जो की विहुरचा खेळाडू आहे आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती अगदी बिग ब्लो त्याने दिलाय, एक मोठा धक्का दिलाय आणि खऱ्या अर्थानं पराग खोत सारखा फलंदाज बाद झाल्यामुळे एक थोड्याफार प्रमाणात का होईना एक मानसिक धक्का येते बॅटिंग करणार संघ एस एम विलियन मजगाव संघाला बसला असेल यात मात्र कोणतीही शंका नाहीये. राईट मोर द विकेट, नेक्स्ट बॉल. या दरम्यान शॉर्ट ऑफ लाईन स्वरूपाचा चेंडू प्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे आणि आपण पाहतो अगदी कुर्म गतीने तो चेंडू मागे गेला. येथे जर क्षेत्ररक्षक थोडा जोरामध्ये गेला असता, थोडा स्पीड मध्ये गेला असता तर नो डाऊट ही कॅच सुद्धा होऊ शकली असती. क्षेत्ररक्षकांना येथे मात्र पंचवीस धावा आपण धाव फलकावर पाहतोय. ओव्हर नंबर चालू आहे सेकंड. शुभम हा फलंदाज पाहायला मिळतो, एक उद्यन्मुख असा खेळाडू आहे. या दरम्यान मात्र आपण पाहतो अंडर आईज खेळाचा प्रयत्न होता, अगदी चेंडू स्लो गतीने बॅट वरती आला होता, त्यामुळे टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये. कनेक्शन थोडं खराब पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1 ने उंचावेल
आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 पर्यंत. 6 षटकांची मॅच आहे, सॉरी 26 पर्यंत मॅच जर आपण पाहिली तर 6 षटकांची आहे. सो नो डाऊट येथे मात्र खूप मोठी धावसंख्या रचावी लागेल, कारण कालचा खेळ आपण पाहिला तर अगदी 70 ते 72 धावा सुद्धा या मैदानावरती अगदी सहज गणितपणे चेंज झाल्यात. त्यामुळे नो डाऊट कमीत कमी 80 प्लस जावं लागेल पराग कोचच्या संघाला या दरम्यान बॅटिंग करत असताना. प्रसाद कसारने पहिल्या षटकामध्ये अतिशय अफलातून बॅटिंग केली होती, अगदी ताबडतोब बॅटिंग त्याने केली होती. धडाकेबाज बॅटिंगचा प्रात्यक्षिक पहिल्या षटकात पाहायला मिळाले. अनेक पल्लेदार मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, परंतु या षटकात पाहूया पराग कोचची बॅटिंग कशा पद्धतीने होणार. प्रसाद कासार आपण पाहतोय दमदार बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी नोमान लँड एरियात हा चेंडू खेळून काढलाय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या रिझन मध्ये तैनात नव्हता. एकच धाव मिळणार या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 27 पर्यंत. सीमामचे हे षटक मात्र अतिशय अफलातून पाहायला मिळते. सीमामने मात्र पहिल्या षटकाची कमतरता आणि उणीव या षटकामध्ये भरून काढले असं म्हटलंच वावगं ठरणार नाहीये. अतिशय अफलातून षटक झिमाम पंगारकरकडनं पाहायला मिळते. येथे मात्र आपण पाहतोय स्लोवर वन स्वरूपाचा कुटप्पाचा चेंडू पुल केलाय, चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे अँड येस इट इज वन्स अगेन बिग सिक्स. शुभम मिळतोय. चांगला पोटेन्शियल असलेला हा खेळाडू सुद्धा आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय पराग खोतने 1 डाऊनला त्याला प्रमोट केले. या दरम्यान मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यावरती आला नाहीये, फक्त एकच धाव मिळणार या चेंडूवरती. षटक क्रमांक दुसरे कंप्लीट होते आणि 34 धावा धावफलकाला पाहायला मिळतात. 17 धावांची धावगती पाहायला मिळते अगदी प्रत्येक षटकांमध्ये. पॉवर प्लेची दोन्ही षटकं आता फिनिश झालेली आहेत. इंजमाम आपण पाहतोय गोलंदाजीला आलाय. अर्थात इंजमाम नावाचा खेळाडू आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिला होता. तो बॅट्समन होता, परंतु हा मात्र बॉलर आहे. 34 ऑन द बुट आफ्टर 2 ओव्हर्स. निश्चितपणे पराग खोतचा संघ आपण पाहतोय SM11 मसगाव संघ एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत असताना दुसरं षटक संपुष्टात आले आणि 34 धावा धावफलकावर आल्यात. पाहूया इंजमामची गोलंदाजी या ओव्हर्स मध्ये कशा पद्धतीने असणार आहे. फुझेल 11 खारंबोळी संघाची सुरुवात मात्र जर आपण पाहिली तर पहिल्या षटकात थोडीशी खराब झाली होती. त्यानंतर झिमामने एक चांगला षटक टाकला असं म्हणावं लागेल. पहिला चेंडू मात्र अतिशय वेगात करण्याचा प्रयत्न, 23 टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ द लेग स्टंप ऍज पर रूल नंबर 22. इट्स अ वाईड. नाउ स्कोर मूव्स ऑन 35. 35 धावा आपण धावफलकावर पाहतोय. षटक क्रमांक चालू आहे तिसरं. इंजमाम मात्र आपण पाहतोय आपल्या लेंथ वरून भरकट असताना. या दरम्यान शुभमच्या बॅट मधनं मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि हा चेंडू जातोय काउ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी दमदार षटकार. स्पर्धात्मक क्रिकेट खेळत नाही, परंतु आज मात्र त्याचा क्लास आपण पाहतोय. सेकंड 6 इन अ रो. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग बाय शुभम.
पाहिलं तर निश्चितपणे वांद्रेचा हा खेळाडू खऱ्या अर्थानं भारी थाळलाय राजपूरचा गोलंदाज इंजमाम वरती. त्याच्या बॅट मधना मोठे मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नो डाऊट शुभम ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना त्याचं कौतुक करावं लागेल, परंतु इंजमामला सुद्धा बॅक ऑन ट्रॅक करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये कमबॅकला खूप महत्व असतं. ते कमबॅक शुभ इंजमाम करणार का, परंतु आपण पाहतो वन्स अगेन षटकारांची हॅट्रिक अँड 50 अप फॉर SM11 मजगाव. शुभमचा धडाका आपण पाहतोय. पराग खोतचं सिलेक्शन म्हटल्यावर अशा पद्धतीनेच असणार. या दरम्यान मात्र आपण पाहतोय एज लागले, परंतु नक्कीच या खेळाडूचं कौतुक करूया मित्रांनो. एक युवा खेळाडू आहे आणि अगदी वांद्रे विभागातून तो आलाय आणि स्पर्धात्मक क्रिकेट तो अगदी कमी खेळतोय, परंतु आज त्याला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला मुरुड प्रीमियर लीगचा आणि या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती त्याने स्वतःला सिद्ध केलं. आणि तुम्ही ज्यावेळी स्वतःला सिद्ध करतात त्याच वेळी तुम्ही प्रसिद्ध होत असतात आणि शुभमने आज ते करून दाखवले आणि खऱ्या अर्थानं परागच्या SM11 मजगाव संघासाठी एक चांगला नॉक त्याने लगावलाय. कारण पराग खोत म्हटलं तर नक्कीच प्लेयरची एक चांगली जाण असलेला कॅप्टन आहे आणि अगदी मुरुड तालुक्याच्या वेगवेगळ्या विभागातून परागने प्लेयर शोधून आणलेत आणि चांगलं आपण पाहतोय. फिरोजबाई यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं मी स्वागत करतोय मंडळातर्फे. नवीन फलंदाज सफीर आपण पाहतोय, बोरली मांडल्याचा हा खेळाडू आणि सफीर ज्या ज्या वेळी बॅटिंगला येतो त्या त्यावेळी आठवते सफीर ज्यावेळी बॅटिंगला येतो त्यावेळी आठवते सफीरने कोरलईच्या मैदानात मयूर वाघमारे विरुद्ध केलेली ती खेळी. मयूर वाघमारे सारख्या गोलंदाजावरती त्याने एका षटकामध्ये तब्बल 4 षटकार ठोकले होते आणि पाहूया सफीर सुद्धा त्या पद्धतीचा नॉक आता खेळणार का. इंजमामने मात्र आपण पाहतो अगदी मोक्याच्या क्षणी आपल्या संघाला एक ब्रेकथ्रू मिळवून दिलाय. सफीरच्या बॅट मधनं एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार होतोय सीमा पलीकडे. 4 धावांसाठी दणदणीत खणखणीत चौकार. ओहो, प्रतिम मारा पाहायला मिळतोय. निश्चितपणे आपण पाहतोय पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल 57 धावा आल्यात. एक मोठी धाव संख्या रचण्याचा मानस म्हणून पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूने आपापल्या परीने एक चांगल्या पद्धतीचे कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळाला. अगदी पहिल्या षटकापासून जर आपण पाहिलं पराग अर्थात कॅप्टन फेल गेला, परंतु त्याचे जे इतर साथीदार होते मग प्रसाद कासार असेल, शुभम असेल आणि त्यानंतर गेलेला सफीर असेल, या त्रिकुटाने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आणि पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल 57 धावा वसूल केल्यात. सो आपण पाहतोय तब्बल 57 धावा झाल्यात आणि खऱ्या अर्थानं आता मुष्ताकजी जबाबदारी घेण्याची वेळ आहे आणि कॅप्टनने रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावरती घेतले. सो सलमान फकी आता पाहूया कॅप्टन गोलंदाजीला आलाय. शिगऱ्याचा हा खेळाडू आता कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. सलमान फकी आपण पाहतोय फुजल 11 खारंबोली संघाचा स्वतः कर्णधार आलाय गोलंदाजीला, कारण त्यांचे जे तिन्ही गोलंदाज होते ते एक्सपेन्सिव्ह ठरलेत. त्यांचं अगदी पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतलाय आणि त्यामुळेच की आपण पाहतोय बॅटिंग करत असताना दमदार सिच्युएशन मध्ये पाहायला मिळतोय, स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतोय. तर बॅटिंग करणार संघ आता SM11 मजगाव संघ. प्रसादच्या बॅट मधनं मोठा स्ट्रोक, येस इट इज
वन्स अगेन चेंडू गेलाय डिप बॅकवर्ड स्कोअर लगच्या बाहेर 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. ट्वेंटी 29 धावांवर कळतोय प्रसाद कासार. आज मात्र प्रसादच्या बॅटमधनं दमदार बॅटिंग. ओहो, अतिशय चांगला क्रिकेट. एक षटकार जरूर आलाय परंतु त्यानंतर प्रसाद आपण पाहतो अगदी चांगलं क्रिकेट दाखवतोय. षटकार आल्यानंतर डबल घेणं, सिंगल घेणं ही खऱ्या अर्थाने एक चांगल्या खेळाडूची निशाणी असते. कारण प्रसाद जर आपण पाहिलं अगदी चेंडूच्या मेरिटनुसार बॅटिंग करतोय, चेंडूच्या गुणवत्तेनुसार तो बॅटिंग करतोय. सफीर आपण पाहतो आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. सफीर खऱ्या अर्थानं आक्रमक बॅटिंग साठी ओळखला जातो. अग्रेसिव्हपणा ही सफीरची ओळख आहे आणि पाहूया सफीर आता तशा पद्धतीने बॅटिंग करणार का. अगदी पल्लेदार आणि लांब लांब वरचे षटकार त्याच्या बॅटमधनं आपण नेहमी पाहत असतो. आणि सलमान फकी पाहूया आता सफीर समोर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. एक बिग बॅटल सुद्धा पाहायला मिळेल. दोन्ही जर आपण खेळाडू पाहिले सफीर आणि सलमान अतिशय दर्जेदार आहेत. सो एक क्वालिटी क्रिकेट या दोन खेळाडू दरम्यान पाहायला मिळेल. सफीर पाहायला मिळतोय ऑन द स्ट्राईक. सफीरच्या बॅटमधनं एक मोठा स्ट्रोक आणि हा चेंडू सुद्धा करतोय हवाई फायर. 6 धावांसाठी लांब पल्ल्याचा पुन्हा एकदा मोठा षटकार. ऑन द बोट. एस एम मजगाव संघाची एक्सप्रेस अतिशय वेगाने धावत असताना आपण पाहतोय. चांगल्या बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. अगदी ताबडतोड बॅटिंग पाहायला मिळते, एक्सप्लोसिव्ह बॅटिंग पाहायला मिळते, आक्रमकता धारण केलेली आहे. या दरम्यान मात्र आपण पाहतो बॅटची एज जरूर लागली परंतु चांगलं फिल्डिंग म्हणता येईल. कारण शॉर्ट फाईन जो रिझन असतो तिथून बराच वेळा चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत असतो आणि सीमारेषा पलीकडे जात असतो. परंतु तेथे जो क्षेत्ररक्षक होता त्याने चुणूक दाखवले आणि आपण पाहतो अतिशय चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना त्याच्याकडून पाहायला मिळालाय. 71 ऑन द बोट. निश्चितपणे एक चांगली धावसंख्या रचण्याचा मानस मध्ये पाहायला मिळतोय. पहिली मॅच होती, विकेट वरती मॉइश्चर होती, तरी सुद्धा आपण पाहतोय पराग खोतची बॅटिंग आल्यानंतर त्याच्या संघाने खऱ्या अर्थानं दुसऱ्या संघाला पूर्णतः नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र आपण पाहतो लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू बॅटच्या पट्ट्यावरती नीट चाला नाहीये. एक धाव मात्र अगदी सहजगत्या कंप्लीट केले आणि एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 72 या धावसंख्येपर्यंत. नो डाऊट पराग खोतचा प्रयत्न असणार आहे 90 प्लस जाण्याचा आणि त्या अनुषंगाने त्या अकॉर्डिंग त्यांची बॅटिंग सुद्धा चालू आहे आणि फलंदाज अगदी कमालीचं प्रात्यक्षिक मैदानावर दाखवत असताना आपण पाहतोय. फलंदाजीच्या माध्यमातून मोठमोठे स्ट्रोक आपण पाहतोय. सलमान फकीचा हा चेंडू फेकून दिलाय आणि हा स्पर्धेतील सर्वात लांब वरचा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज सफीरच्या बॅट मधना. खेळी करतोय तो फलंदाज प्रसाद कासार आणि त्याच्या साथीला असलेला सफीर 5 चेंडू मध्ये 17 धावा करता दिसतोय. सो नो डाऊट येथे मात्र धावांचे 100 सुद्धा पार केलं जाईल असं चित्र पाहायला मिळते. चारही गोलंदाजांचा अगदी खरपूस समाचार या मॅच मध्ये घेतला गेलाय. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक फलंदाज इथे गोलंदाज इथे एक्सपेन्सिव्ह ठरलेला पाहायला मिळते. 78 आपण पाहतोय धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. निश्चितपणे एक
मोठी धावसंख्या रचण्याचा मानस मनोदय पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पराग खोतने कॅप्टन इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की आम्ही खूप मोठे बदल मारण्याचा प्रयत्न करू आणि त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. प्रसाद कासार आज मात्र पेटून उठलाय आणि अगदी द्वेषाने खेळ तो करतोय. सीमा पंगारकर मान फ्रॉम विहूर गोलंदाजीला आलाय, परंतु पहिला चेंडूवरती एक चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. स्ट्राईक मात्र आपण पाहतोय सफीरकडे गेलेली आहे. 79 धावा धावफलकर पाहायला मिळतात. धावा अतिशय वेगाने येतात आणि धावफलक मात्र आपण पाहतोय त्याचा आलेख अतिशय वेगाने उंचावत असताना खूप मोठ्या मॅनहॅटन्स या सामन्यामध्ये पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो अतिशय चांगली अभेद्य अशी भागीदारी पाहायला मिळते ती प्रसाद कासार आणि सफीर या दोन्ही फलंदाजांदरम्यान. दोन्ही फलंदाजांनी खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्ट्रोक रगत धावसंख्येचे इमले या मॅच मध्ये लगवलेले आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय ते अतिशय समाधानकारक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय बॅटिंग करणारा संघ. त्याचबरोबरीने विनंती असणार आहे खेडेकर इलेव्हन चिकनी आणि पीपी स्पोर्ट मिटेकर संघाच्या कॅप्टन्सला आपण यायचं आहे, परंतु थांबेल तो सफीर कसला. सफीर एक्सप्रेस अतिशय वेगाने खेळपट्टीवर पाहायला मिळते. पाहिलं ना तर आता असं चित्र झालंय की 100+ जाईल एस एम इलेव्हन मजगाव संघ. सकाळचं सत्र म्हटलं की खेळपट्टीवरती मॉइश्चर असतं, परंतु पराग कोचच्या संघाला त्याचा कोणताही फरक पडत नाहीये. हेलिकॉप्टर व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, क्लासिकल हिट. आधीच म्हटलं होतं की आक्रमकता ही सफीरची ओळख आहे आणि तोच आक्रमक खेळ पाहायला मिळते. 91 ऑन दी बोट येथे. हो आता सफीरला थांबवणार कोण असा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालाय फुजलेल्यावर खारमोळी संघाच्या कर्णधारासमोर. 3 सिक्सेस इन अ रो. व्हॉट अ क्लासिकल बॅटिंग बाय सफीर दाखवे. "97 ऑन द बोट." सो या मॅच मधील या टुर्नामेंट मधील पहिल्या शतकाची नोंद एस एम इलेव्हन मजगाव संघ करणार का हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित झालाय आणि नो डाऊट त्यांची वाटचाल पाहता ते 100 क्रॉस करणार असं चित्रच इथे निर्माण झाले. अजूनही 8 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे या सत्रातील आणि खूप वेळानंतर अगदी दीर्घ कालावधीनंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. 98 ऑन द बोट. खेडेकर इलेव्हन चिकनी आणि पीपी स्पोर्ट मेटेकर संघाचा कॅप्टन्सला विनंती असणार आहे. शिवतेज पाटील आणि विकास खेडेकर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपण मधला वेळ जो आहे त्या वेळेमध्ये आपण टॉस करणार आहोत. सो दोन्ही संघाचे कॅप्टन प्लेइंग इलेव्हन घेऊन आपण यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. खेडेकर इलेव्हन चिकनी आणि पीपी स्पोर्ट मेटेकर प्लेइंग इलेव्हन लिस्ट घेऊन यायचं आहे आपण. 98 ऑन द बोट आणि येथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. प्रसाद अगदी सलामीला आला होता आणि त्यानंतर थोड्याफार प्रमाणात 5 ओव्हर खेळल्यानंतर दमछाकताही झाली होती आणि थोडासा तो दमल्यानंतर शॉट सुद्धा येत नव्हते आणि यावेळी जर आपण स्ट्रोक पाहिला तर थोडासा तो दमल्याचं चित्र आणि थकवाला चित्र पाहायला मिळालं. त्याची मुवमेंट चांगली पाहायला मिळाली नाहीये आणि एक चांगली इनिंग खेळून प्रसाद कासार आलाय मैदानातून परत. कारण प्रसाद कासारनेच या सर्वांना माहित असेल तर पराग कोचच्या संघाला एक चांगला स्टार्ट मिळून दिला होता आणि एक चांगले इनिंग खेळून आपण पाहतोय प्रसाद कासार हा खेळाडू सुद्धा तंबूत पडताना पाहायला मिळतोय. परंतु 98 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्या 5 ओव्हर मध्ये आणि त्यामुळे निश्चितपणे येथे पराग कोचचा मजगाव संघ या स्पर्धेतील विक्रमी धावसंख्येची नोंद अगदी पहिल्याच मॅच मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन अक्षय पाहायला मिळतोय जो की मजगावचाच खेळाडू आहे. सफीर मात्र आपण पाहतोय एका बाजूने अतिशय अफलातून कामगिरी करतोय. त्याच्या बॅट मधना मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात. सफीर मात्र आपण पाहतोय 9 चेंडूमध्ये 35 धावांची
आक्रमक तोडफोड इनिंग खेळताना पाहायला मिळतोय आणि सफीरने ज्या पद्धतीने बॅटिंग केले ते पाहता निश्चितपणे या षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या तर कोणत्याही प्रकारे नवल वाटणार नाहीये. इतकी अचंबित आणि खऱ्या अर्थानं सर्वांना मंत्रमुग्ध करणारी, सर्वांना खुश करणारी दिलखुलास बॅटिंग पाहायला मिळाले. ते बॅटिंग करणारा बॅट्समन सफीरच्या बॅट मधना ओव्हर नंबर अंतिम लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज मोहम्मद. अर्थात हा मुरुडचा गोलंदाज आहे आणि खूप वर्षानंतर आज पुन्हा एकदा मोहम्मदला पाणी संधी मिळते. पाहूया हा डावखोरा खेळाडू सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु सफीर अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये जात आहे आणि पाहूया सफीर समोर हा गोलंदाज कशी गोलंदाजी करेल. पहिला चेंडू आणि हा चेंडूवरती आला षटकार. मित्रांनो जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. या स्पर्धेतील पहिल्या षटकाची नोंद केलेली आहे SM11 मजगाव संघाने. चमक दाखवू शकला नाहीये, परंतु SM11 मजगाव संघाने अगदी अफलातून आणि दिलखेचक बॅटिंग केलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा परंतु यावेळी चेंडूच्या गती पूर्णतः काढून काढली होती, पेस पूर्णतः कमी केली होती. ते सुसाइड विकेट इन फॉर्म बॅट्समन सफीरला तुम्ही अशा पद्धतीने रनआउट करू शकत नाहीये. येथे मात्र स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायचा हा प्रकार म्हणू शकतो, कारण सफीरकडे क्षमता होती, परंतु अक्षय मात्र थोडासा मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली, मिसकम्युनिकेशन पाहायला मिळाली. परंतु नो डाऊट मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे सफीरसाठी, ज्या पद्धतीने ज्या त्याने इनिंग खेळले आणि खऱ्या अर्थानं आक्रमकता पाहायला मिळाली. चेंडू अगदी फुटबॉलच्या चेंडूच्या आकार एवढा त्याला दिसत होता आणि चांगले इनिंग खेळून आपण पाहतोय सफीर मैदानातून परत असताना. आणि इथे SM11 मजगाव संघ आपण पाहतोय तब्बल 104 धावांपर्यंत पोहोचलाय. प्रणीत पाहायला मिळते नवीन बॅट्समन. ओहो चांगला चेंडू मोहम्मद कडनं. चेंडू फिरवणं ही मोहम्मदला अवगत असलेली कळा आहे आणि आपण पाहतो या षटकामध्ये मोहम्मद सुद्धा अतिशय टिचुनमारा करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार फिरू आला, परंतु त्यानंतर मोहम्मद सुद्धा आपल्याकडे असलेल्या गोलंदाजी मधलं कसब, कौशल्य, कलात्मकता अतिशय अफलातूनपणे मैदानावरती पेश करतोय. आणि मोहम्मद या षटकामध्ये पहिल्या 5 षटकाच्या तुलनेत अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पहिले 4ही गोलंदाज खूप महागडे ठरले होते आणि त्यानंतर मोहम्मद या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे आणि पंच सांगतायत की हा चेंडू आहे क्रिकेटचा नियम क्रमांक 22 अनुसार वाईट एक्स्ट्रा स्वैर चेंडू 106 ऑन द बूट. येथे मात्र आपण पाहतोय जोरकस हिट करण्याचा प्रयत्न होता. सफीर बाद झाल्यानंतर कुठेतरी धावा येण्याचा प्रमाण कमी झालेला पाहायला मिळते, कारण मी आधीच म्हटलं होतं सफीरला तुम्ही अशा पद्धतीने रनआउट करू शकत नाहीये. सफीर खूप इन्फॉर्म बॅट्समन होता आणि तो मात्र आपण पाहतोय धाव घेण्याचा नाहक प्रयत्न आणि त्यानंतर स्कोअर पूर्णपणे मंदावल्याचं चित्र पाहायला मिळते. येथे मात्र अक्षयच्या बॅट्समन स्ट्रोक आलाय चांगला. झिमाम तेथे आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झिमामने ही कॅच कॅरी केले. वन्स अगेन वन मोर विकेट डाउन इन दिस ओव्हर. अंपायर मला वाटते ऍक्शन चेक करतायत आणि आमचे मुख्य ऑफिसर्स सुबोध सर आलेले आहेत आणि ऍक्शन चेक केली जाईल. थोडस विवादास्पद आणि संशयास्पद शैली त्यांना आढळलेली आहे.
फेअर डिलिव्हरी आहे आणि फलंदाज अक्षय जाईल बॅक टू दी पवेलियन. 107 ऑन दी बूट. शेवटचा चेंडू आहे शिल्लक. 107 धावा धावफलकार पाहायला मिळतात. 107 धावा धावफलकार पाहायला मिळतात. प्रणित आहे ऑन द स्ट्राईक. पाहूया शेवटच्या चेंडूवर धावा किती येणार. ओहो, फुलातून गोलंदाजी. मोहम्मदने अंतिम षटकामध्ये संघाला थोड्याफार प्रमाणात का होईना थोडीशी टेन्शन मुक्त गोलंदाजी केली असं म्हणावं लागेल. अर्थात मोहम्मद हा एक अतिशय चांगला गोलंदाज आहे आणि आज खूप वर्षानंतर त्याला मी मैदानात पाहतोय, परंतु त्याने आल्या गोलंदाजीमध्ये त्याचा दर्जा आणि क्लास दाखवून दिलाय. आणि पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता, त्यानंतर सफीर रनआउट झाला आणि धावा आल्या केवळ 2 धावा. म्हणजे सफीरला रनआउट करणं किती महागात पडलं SM11 मजगाव संघाला ते आपण पाहू शकता. एक निश्चितपणे लाईनअप करून जायचं आहे. परागला विनंती असणार आहे आणि लाईनअप करता येत आहे. फुजेल 11 खारमोली लाईनअप करून यायचं आहे आपण. स्पर्धेचा नियम आहे आणि 108 धावा फलकावर लागल्यात आणि सामना जिंकण्यासाठी 109 धावांची आवश्यकता असणार आहे आणि ते टॉस केलं जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आहेत. फिरोज खान यांना विनंती असणार आहे, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. फिरोज खान. टॉस होतो आणि कॉल कोणाचा आहे. विकासचा कॉल असणार आहे आणि टॉस जिंकलाय खेडेकर येलोन चिकनी. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असणार आहे तुमचा विकास. क्षेत्ररक्षण करू आणि आपण एकंदरीत खेळ पाहतो, अक्षरशः धुवाधार बॅटिंग होतोय. 100 धावा आणि काल सुद्धा आपण पाहिलं 70 ते 80 धावा. 70 ते 80 धावा सुद्धा सहज चेस होत्या. पहिल्या मॅच मध्ये 100 धावा झाल्यात. सो नो डाऊट तुमच्या ऑपोजिट संघ आहे त्याला कितपत पण तुम्ही डिफेंड कराल. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. सांगू शकत नाही कारण चांगली गोलंदाजी झाली तर आणि बॅटिंग त्याच्यावरच डिपेंड आहे. ठीक आहे, तुला ऑल द बेस्ट मॅच साठी. आणि शिवतेज तुम्हाला पहिली बॅटिंग करायची आहे आणि ज्या पद्धतीने खेळ होतोय 100 धावा सुद्धा आता झाल्यात. सो पहिली बॅटिंग असताना तुमचं टार्गेट काय असणार आहे. इथे खेळपट्टी तर चांगलीच आहे. 70-80च्या वरती धावा झाल्याच पाहिजे या खेळपट्टीवर आणि वाऱ्याचा पण थोडा इफेक्ट होतोय, त्याच्यामुळे बघूया आता. ठीक आहे, ऑल द बेस्ट मॅच साठी पुढल्या तुमच्या. आणि यानंतर मी घेऊन जातोय आमचे मित्र आणि मुरुड तालुक्यातील असे ते प्रसिद्ध असे समालोचक मुश्ताकजी अफराद यांच्याकडे. फिरोज खान यांचा इथे सत्कार केला जाईल. हॅलो हा हॅलो. आणि MPL अर्थात मुरुड प्रीमियर लीगचे अध्यक्ष फरहान कलबसकर यांच्या हस्ते सत्कार केला जाईल फिरोज खान यांचा. प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेला आपण पाहतो अनेक मान्यवरांची मंदियाळी मुरुड प्रीमियर लीगच्या वतीने ते पाहायला मिळते. आणि मी घेऊन जाते दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये मुश्ताकजी यांच्याकडे. आणि त्याचबरोबरीने आज आमच्या साथीला उपस्थित असलेले आणि मुरुड तालुक्यातील दर्जेदार समालोचक मुश्ताकजी अफराद यांना सुद्धा विनंती करतोय, आपला सुद्धा इथे यथोचित सन्मान केला जातोय. काल त्यांची अनुपस्थिती होती या स्पर्धेला आणि आता आपण पाहतोय फरहानजी कलबसकर यांच्या हस्ते त्यांचं स्वागत सन्मान केले जाते. मुरुड प्रीमियर लीग ही पहिलं वर्ष आहे आणि खऱ्या अर्थानं समालोचकांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मुरुड क्रिकेटसाठी आतापर्यंत खूप मोठं योगदान आहे मुश्ताकजी यांचं. आणि मी घेऊन जातो आता त्यांच्याकडेच.
धन्यवाद प्रीतेश। सबसे पहले मैं बहुत ही आभारी हूँ फरहान कलबस्कर जो कि मुरुट प्रीमियर लीग के अध्यक्ष भी है, प्रीतेश पाटिल, फहद, पराग और पूरी टीम का मैं बहुत ही दिल से आभारी हूँ जिन्होंने मुरुट प्रीमियर लीग में हमें बोलने का मौका दिया। दोस्तों ये बहुत ही बढ़िया टूर्नामेंट, एक ऐतिहासिक दिन अगर कहा जाए मुरुट तालुके के क्रिकेट में तो मेरे ख्याल से कोई गलत बात नहीं होगी, क्योंकि हर एक खिलाड़ी का सपना होता है देखिए इतनी बड़ी टूर्नामेंट में खेलने का, और आज कई बच्चों के सपनों को उड़ान भी मिलने वाली है, क्योंकि कल हमने देखा था यहाँ पर लीजेंड मैचेस हुए थे। चलिए अंपायर जी ने हमें इशारा दिया, ऑफिशियली इशारा मिल चुका है कि मैच इज बिगिन, यानी कि मैच शुरू होने जा रहे हैं। तौफीक पहली ओवर की पहली गेंद, बड़ा हिट खेलना का प्रयास था मन्नान पंगालकर का, बिल्कुल उन्होंने अपने इरादे स्पष्ट कर दिए थे, लेकिन बहुत ही बढ़िया गेंदबाजी। कल भी अगर कल की मैच की भी एक बात की जाए, अलीबाग तालुका विरुद्ध मुरुट तालुका के दरमियान जो यंगस्टर के दरमियान बहुत ही अच्छा मुकाबला हुआ था, जिसमें बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी फहद कलबस्कर ने। 18 गेंदों में अर्धशतक लगाया था और कुल मिलाकर 93 रन बनाए थे। दूसरी जानिब अगर गेंदबाजी की बात कही जाए तो बहुत ही शानदार गेंदबाजी की थी मेडन ओवर फेंकने वाले गेंदबाज थे तौफीक, जिन्होंने 3 विकेट प्राप्त किए थे, और वही तौफीक इस वक्त मन्नान पंगालकर के सामने। ओहो बढ़िया स्ट्रोक, क्या कहने, सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑन के सिर के ऊपर से खिलाड़ी के सीधे 6 रनों के लिए। यहाँ पर हमें इशारा भी प्राप्त हुआ अंपायर जी की जन्म से, सुबोध घड़से और जय पवार जो कि कल्याण तालुक डिस्ट्रिक्ट थाना से बिलोंग करते हैं, और पूरे 6 दिन ये इस मैदान पर बिल्कुल हमारे साथ जुड़ने वाले हैं, और अच्छे अच्छे निर्णय हमें उनके द्वारा यहाँ पर देखने को भी मिलेंगे। तो यहाँ पर अच्छी बल्लेबाजी, थोड़ी से लड़खड़ाती हुई पारी चल रही थी, लेकिन मन्नान को रोकना आसान नहीं, लेकिन बहुत ही अच्छी वापसी यहाँ पर तौफीक की। एक तेरी तो एक मेरी, इस प्रकार से शानदार बल्लेबाजी और गेंदबाजी का मुजाहिरा दोस्तों यहाँ पर आए हुए दर्शकों को देखने को मिल रहा है। बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। अगर पहले बल्लेबाजी की बात की जाए तो सफीर ने सबसे सर्वाधिक रन बनाए थे, और सफीर के मायने ही होते 200 सफर करने वाला, और चारों ओर ग्राउंड के उन्होंने गेंद को सफर भी कराई थी। प्रसाद ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, शुभम ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी, हालांकि पराग के जल्द आउट होने के बाद बिल्कुल रिस्पॉन्सिबिलिटी क्या होती है। हाँ, इस मरतबा बढ़िया स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत गैप, बिल्कुल लॉन्ग लेग की दिशा में खेला, और गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। रनों की संख्या बढ़ती हुई पहुंची 10 रनों पर। ऋषिकांत डोंगरीकर के हाथों से हाँ, इस मरतबा बढ़िया स्ट्रोक, डीप मिड विकेट, सीमा रेशा पार, खनखनित छटका। आता संधी मिळाली मित्र, थोडासा वाजव। दोस्तों प्राप्ति लाइव के माध्यम से हम पूरे देश विदेश में इस टूर्नामेंट का एमपीएल का सीधा प्रसारण लोगों तक कर रहे हैं दोस्तों, क्योंकि देश और विदेश में भी हमारे साथ जो भी इस मैच का आनंद लेते हुए इस वक्त जुड़े हुए हैं, मैं उन तमाम का दोस्तों एमपीएल मुरुट प्रीमियर लीग की जानिब से बिल्कुल सहर्ष स्वागत भी करता हूं, इस्तकबाल करता हूं। और ये पहला मुकाबला जो इस वक्त आप देख रहे हैं दोस्तों, SNM और फुजेल 11 के दरमियान पहले बल्लेबाजी करते हुए बहुत ही शानदार एक रनों का अंबार लगा दिया दोस्तों यहाँ पर SNM ने,
अब बॉल देखिए, बॉल देखिए। पहले बल्लेबाजी करते हुए एसएनएम ने 107 रन बनाए और 108 रनों का जीत का लक्ष्य रखा है। हालांकि लक्ष्य देखिए बहुत ही बड़ा है, लेकिन मैं अक्सर कहता हूं ना कि कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं। तो लड़ना होगा, प्रयास करने होंगे। और उसके जवाब में अगर देखा जाए तो मन्ना ने बहुत ही शानदार बल्लेबाजी भी की है, एक शानदार चौका और एक छक्का जड़ा भी है। हाँ, बड़ी बढ़िया गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद, बिल्कुल बॉडी लाइन की गेंद थी ये, गेंदबाज निहाल की शानदार गेंदबाजी। बहुत ही बढ़िया मैदान, बहुत ही मेहनत करके यह मैदान को सजाया दोस्तों। मुरुट प्रीमियर लीग के ये जितने भी कमेटी मेंबर्स है, आयोजक है, इनकी बहुत ही मेहनत है दोस्तों। और बिल्कुल कम समय में, क्योंकि अचानक वेन्यू चेंज हुआ था, पहले मजगांव का मैदान था, लेकिन 6 दिनों के अंतराल में मात्र ये बहुत ही बढ़िया विकेट, जिस पर आप देख भी रहे काफी छक्के भी लगे, 100 रन का आंकड़ा भी पहले मुकाबले में पार हुआ। और यहाँ पर दोस्तों पहले विकेट का पतन होता हुआ सलमान फक्की बैक टू द पवेलियन। हम आभारी है, क्योंकि अच्छा अच्छा संगीत इन 6 दिनों में आपको जरूर सुनने को मिलेगा दोस्तों। संगीत एक इम्प्रेशन होता है टूर्नामेंट का, जिससे कि संगीत के धुन पर हम देखते हुए थिरकते हुए कदम, तो कहीं ना कहीं उसका भी बहुत ही अहम भूमिका होती है मैच में, एक एक्स्ट्रा तड़का। हाँ, इस मरतबा बढ़िया स्ट्रोक, सीधे डी पॉइंट की दिशा में खेला है। देख रहा है गेंद सीमा रेखा के बिल्कुल करीब, और गेंद सीमा रेखा को पार करती हुई 4। बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए दोस्तों यहाँ पर मन्नान पंगाकर। अगर मन्नान की बल्लेबाजी की बात की जाए तो मन्नान ने अब तक 2 चौके और 2 छक्के की सहायता से कुल मिलाकर 22 रन बनाए एक निजी अपने 7 गेंदों पर। शानदार बल्लेबाजी, और कुल मिलाकर रनों की संख्या भी हो चुकी है 22 रन। हाँ, बढ़िया स्ट्रोक, देखिए जितनी तेज स्ट्रोक गेंद थी बिल्कुल उसे दिशा दी, और गेंद बाईस के बाद एक और छक्का शानदार जुड़ा दिया अपने इनिंग में मन्नान पंगारकर ने। बहुत ही शानदार बल्लेबाजी हो रही दोस्तों। और देखिए आज मन्नान भी अपने अलग ही लेवल की एबिलिटी दिखा रहे हैं। क्यों? क्योंकि इंप्रेशन है दोस्तों एमपीएल का। एमपीएल में खेलने का मैंने पहले कहा था कि हर एक खिलाड़ी का सपना था दोस्तों। हालांकि कई बच्चों के सपनों को उड़ान मिलने वाली है, कई निराश चेहरे भी है जिनको इंशाल्लाह अगले सीजन में मौका भी मिलेगा। लेकिन देखिए ये निखरती हुई बल्लेबाजी जो है उसके लिए कारणीभूत जो कारण है ये एमपीएल है दोस्तों। हर एक बल्लेबाज चाहेगा इस प्रतियोगिता के अंतिम मुकाबले तक वो अपनी बल्लेबाजी और गेंदबाजी करता रहे, लेकिन उसके लिए बिल्कुल अपने आप को साबित भी करना होगा, अच्छी गेंदबाजी और बल्लेबाजी करनी होगी। यहाँ पर अच्छी वापसी हुई गेंदबाज निहाल की, आखिरी गेंद महज आना बाकी। 28 रन एक विकेट के नुकसान पर दोस्तों। काफी निराश किया था सलमान फकी ने, क्योंकि सलमान फकी के भी काफी चहीते देश और विदेश में
जो मुकीम है इंतजार कर रहे थे कि सलमान कब बल्लेबाजी के लिए आएगा और किस प्रकार से बल्लेबाजी का एक अच्छा अनुभव उसके जरिए उसके माध्यम से देखने को मिलेगा। हाँ, इस मर्तबा तो बहुत ही बड़ा छक्का, गेंद बहुत दूर निकल गई दोस्तों, बहुत ही बड़ा छक्का, ये मेगा सिक्स। BMW घेऊन आलाय दादाला. मला असं वाटतं नक्कीच यासाठी या ठिकाणी मन्नान पंगारकर ज्या पद्धतीने खेळतोय, नक्कीच त्याचा संघ मालक त्यासाठी BMW नसली तरी इनोवा जर घेऊन येणार नक्कीच. चांगली फलंदाजी, 2 षटकांमध्ये आपण पाहिलं मित्रांनो, तो 34 धावा धावफलकावर लागले आहेत. प्रणित गेंदबाज पराग कुछ समझाते हुए, क्योंकि उनको भी पता है कि इस मुकाबले को बिल्कुल आसान नहीं माना जाएगा. जिस प्रकार से शुरुआत हुई है, 2 ओवर के खात्मे पर 34 रन स्कोर कार्ड पर लग रहे. मेरे एक्सपर्ट स्कोरर रोहन तरे मुझे बता रहे कि 34 रन, गौरव सॉरी, के 34 रन, 34 रन ऑन बोर्ड और लॉस ऑफ 1 विकेट 2 ओवर की समाप्ति पर. जिस प्रकार से पहले बल्लेबाजी करते हुए S&M ने 34 रन ही बनाए थे और यहां पर खराब गेंद, डेड बॉल, अंपायर का इशारा. 108 रनों का लक्ष्य है दोस्तों, 2 ओवर 17 के औसत से, और बिल्कुल जिनका जर्सी नंबर भी 17 है दोस्तों, AB डिविलियर्स. और बिल्कुल फिर से एक मर्तबा कुछ रनअप मिस्टेक हुआ शायद गेंदबाज का. प्रणीत देखना है किस प्रकार से जिमाम के सामने दोस्तों, जिमाम के ऊपर भी सबों की निगाहें होगी. आहा, बढ़िया स्ट्रोक, सीधे लॉन्ग ऑफ, सीमा रेखा के बाहर. रन देखिए, 34 रन थे इस छक्के की सहायता से, रनों की संख्या पहुंची है 40 रनों पर. प्रणीत, धीमी गति की गेंद, ललचाती हुई गेंद, समझ नहीं पाए इस गेंद को. बहुत ही बढ़िया गेंदबाजी, शायद ये टिप्स या कान मंत्र पराग खोद की तरफ से दिए गए होंगे प्रणीत को. वाह, क्या गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंद. प्रणीत, अगली गेंद फिर से एक मरतबा धीमी गति की गेंद, लेकिन इस मरतबा खेला शॉर्ट हैंडमैन की दिशा में, सफीर गेंद को गैदर करते. जब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था जिमाम और मन्नान के पास. बहुत ही बढ़िया गेंद. देखिए, पहली गेंद पर जिस प्रकार से एक आक्रामक स्ट्रोक खेला था जिमाम ने, लेकिन अगली गेंद जिस प्रकार से इशारा दिया था, आंखों ही आंखों में इशारा किया था पराग खोत ने. यहां पर देखा जाए दोस्तों तो कप्तान का भी इम्तिहान होता है कि आप किस प्रकार से, और यहां पर करीबी मामला हो सकता था, बहुत ही अच्छा मौका था, शायद पराग वहां पर तैयार नहीं थे, अपील कर रहे थे. बिल्कुल अंपायर जी का इशारा लेग बाइज का, लेकिन मुझे ऐसा लगता पराग अगर विकेटों पे गए होते तो शायद यहां पर एक रनआउट का मौका हो सकता था, या डायरेक्ट हिट होती तो नो डाउट बल्लेबाज को बैक टू द पवेलियन लौटना पड़ता था. लेकिन चलिए, फॉर्चून फेवर फॉर ऑलवेज ब्रेवर, भाग्य भी बहादुरी का साथ देती है, और यहाँ पर मुझे ऐसा लगता है जिस प्रकार से बहादुरी दिखाई थी मन्नान ने और जिमाम ने, मात्र 1 रन का लाभ उनको अपनी टीम के लिए उठाने के लिए मिला. और यहां पर अब गेंद हवा में, और बिल्कुल आसान सा कैच, बढ़िया कैच, वेल जज कैच अशोक का. डीजे
रहा था कि कहीं ना कहीं थोड़े से डेंजर साबित होंगे जिमाम, क्योंकि जिमाम के ऊपर भी एक बड़ी बोली लगी थी ऑक्शन में। लेकिन जिस प्रकार से हमने देखा था, सलमान फकी जो कि लीड कर रहे थे टीम को, वो जल्द आउट हुए थे। उसके बाद बहुत ही बढ़िया रिस्पॉन्सिबिलिटी दी थी मन्नान और जिमाम के दरमियान, अच्छी दूसरे विकेट के लिए शराकत भी हुई थी। लेकिन आखिरकार एक बढ़िया गेंदबाजी के बदौलत मात्र प्रणीत ने आउट कर दिया था जिमाम को, और इस तरह से 3 ओवर की समाप्ति पर रनों की संख्या 42 रन। ये ओवर बहुत ही अच्छा घटा दोस्तों। पहली गेंद पर अच्छा छक्का लगा था, उसके बाद जिस प्रकार से कमबैक किया था प्रणीत ने, वो काबिल तारीफ है दोस्तों। बहुत ही बढ़िया खिलाड़ी है, बेहतरीन ऑलराउंडर है प्रणीत। वागोबा कोलीवाड़ा नांदगांव की टीम से खेलता भी है और इन दिनों बहुत ही बढ़िया फॉर्म में भी है। कोल्ले में मैन ऑफ द मैच भी लिया था गौरव। बहुत ही शानदार टीम भी है, इसी मैदान पर विनर भी रह चुकी है। 8 गेंदों में 22 रन शानदार बनाए थे कोल्ले के इस मैदान पर प्रणीत ने, और इस मैदान पर भी बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। बेस्ट बैट्समैन के लिए जिन्हें चुना भी गया था रॉयल स्टार राजपुरी के टूर्नामेंट में। प्राप्ति लाइव यूट्यूब के माध्यम से दोस्तों हम आपको इस मैच का सीधा प्रसारण देश विदेश में कर रहे हैं, और जो इस वक्त हमारे साथ जुड़े हैं ऑन द फील्ड या आउट ऑफ द फील्ड या अब्रॉड में, जो भी हमारे साथ जुड़े हैं, हमारी आवाज उन तक पहुंचती होगी, तो मैं उन तमाम का फिर से एक मर्तबा दिल से उनका इस्तकबाल करता हूं। और यहाँ पर खराब गेंद, वाइट +4 यानी कि 5 रन तोहफे में दिए तौफीक ने। ये 5 रन बहुत ही महंगे भी साबित होंगे, क्योंकि देखिए इस 5 की सहायता से यहाँ पर 47 रन ऑन बोर्ड आफ्टर 3rd ओवर। 3 ओवर की समाप्ति पर 47 रन इस वक्त स्कोर कार्ड पर लग चुके 108 रनों के जवाब में। (61 रन रिक्वायर्ड इन 18 डिलीवरीज। पहले 18 में 47 हो चुके हैं, अब मात्र बचे हुए शेष 18 गेंदों में 61 रनों की जरूरत। लेकिन इतना आसान नहीं होगा, क्योंकि बहुत ही बढ़िया कप्तानी भी हो रही है, बहुत ही अच्छी गेंदबाजी भी हो रही है, और जिस प्रकार से निर्देश मिल रहे कप्तान के द्वारा, उसका पालन मात्र मैदान पर होता हुआ नजर भी आ रहा है। क्योंकि मैंने देखा था प्रणीत ने जिस प्रकार से बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, और देखिए किस प्रकार से यहाँ पर मोतसिम उर्फ विजय पावले को बैक टू द पवेलियन भेजा है ऑन गोल्डन डक। बहुत ही अच्छी इस वक्त बल्लेबाजी की एक पेयर दोस्तों मैदान पर हम देख रहे हैं। 7 नंबर का जर्सी परिधान किए हुए रुमान घलटे, ये भी बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, और 17 नंबर की जर्सी वन मैन शो इस वक्त इस मुकाबले में करते हुए नजर आ रहे हैं दोस्तों। उनका नाम है मन्नान पंगारकर। बिल्कुल सलामी के रूप में बल्लेबाजी के लिए बीच मैदान पर गए थे। अब तक मन्नान ने अपने बल्ले से 4 छक्के और 2 शानदार चौके जड़े भी है। कुल मिलाकर अपने निजी 34 रन के स्कोर पर बल्लेबाजी कर रहे, और इस वक्त स्ट्राइक पर होंगे रुमान, एक ऊंचे कद के खिलाड़ी, सामने गेंदबाज उनके ऊंचे कद के तौफीक। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, थोड़ी सी आउटसाइड लेग स्टंप निकल गए। बिल्कुल अंपायर को थोड़ी सी कसरत करनी पड़ी, अपने दोनों ही हाथों को अपने शरीर से थोड़े फैलाते हुए अपने पड़ों को खोला और इशारा दिया, यस इट्स अ वाइड बॉल। यानी कि 1 रन का इजाफा, अतिरिक्त रनों की संख्या में इजाफा, 48 रन, 60 रन रिक्वायर्ड इन जस्ट 16 डिलीवरीज। शॉर्ट ऑफ लेन गेंद, खराब गेंद, और यकीनन गेंद 1 बाउंस 2 बाउंस 3rd बाउंस के बाद सीधे सीमा रेशा पार चौकार।
हालांकि बहुत ही भाग्यशाली भी रहे, क्योंकि बिल्कुल जिस तरह से बढ़िया स्ट्रोक, लेकिन हवा में ऊंचाई ज्यादा लंबाई कम, सुबोध गेंद के नीचे और बढ़िया कैच। शुभम बहुत ही युवा खिलाड़ी है, काफी उम्मीदें राफिद से भी, लेकिन कहीं ना कहीं दोस्तों काफी निराश किया यहाँ पर सलमान फकी ने, विजय पावले उर्फ मोतसिम ने, और कुछ हद तक जिमाम का भी बारे में कहा जाए, क्योंकि जिमाम सबसे महंगे खिलाड़ी थे ऑक्शन में, जो ऑलराउंडर में जिस खिलाड़ी को लिया गया था, तो कहीं ना कहीं उनसे उम्मीदें बहुत ही ज्यादा थी। लेकिन अक्सर ऐसा होता भी है दोस्तों, हम आईपीएल में भी जिस प्रकार से देखते हैं, जिस खिलाड़ी पर बहुत ज्यादा बोली लगी होती है, अक्सर वो उतना अपना अच्छा परफॉर्मेंस दे नहीं पाते। और यहाँ पर इस अमरूद प्रीमियर लीग के ये पहला पर्व जो है, सीजन फर्स्ट में भी हमने देखा कि जिस खिलाड़ी से उम्मीदें थी काफी, हालांकि ऐसा नहीं है कि ये एक ही मुकाबला होगा, 3 मुकाबले आपको खेलने मिलेंगे, मौके और भी आएंगे, लेकिन उस मौके को भूलना होगा आपको, क्योंकि अच्छी बल्लेबाजी आपके चहीते जितने भी फैंस हैं आपके, वो आपको अच्छी इनिंग और अच्छी गेंदबाजी करते हुए देखना चाहते हैं इस एमपीएल में। बढ़िया गेंद, वाटर डिलीवरी, बहुत ही खूबसूरत गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद, वाह भाई वाह। तौफीक क्या कहने, ये इस गेंद का तो यकीन मानिए कोई भी बल्लेबाज होता तो मुझे नहीं लगता उसके पास कोई प्रत्युत्तर होता, क्योंकि ये बहुत ही बॉडी लाइन की और बहुत ही सटीक दिशा वाली गेंद थी दोस्तों, बहुत बढ़िया गेंदबाजी। तो यहाँ पर थोड़ी सी वापसी हुई, अब 12 गेंदें और जीत के लिए 54 रनों की जरूरत। जिस 2 ओवर में 12, पहली शुरुआती 2 ओवर में 34 रन बने थे मात्र, अब रनों और गेंदों के दरमियान का फासला काफी बढ़ गया है, और इसकी वजह प्रणीत और ये ओवर रहा तौफीक का। S&M काफी खुश हो गए, हालांकि मुझे ऐसा लगता है कि दोनों ही ऑनर आए हैं, मैं दोनों ही ऑनर समीर पठान और मुजफ्फर भाई, अरे भाई आ जाओ, बहुत ही अच्छी दोस्ती, बहुत ही अच्छी यारी है दोस्तों। मैं दोनों से गुजारिश करूंगा मुजफ्फर भाई और समीर भाई आ जाए, बहुत ही बिजी शेड्यूल में से वक्त निकाला है दोनों ने, उसके लिए मैं बिल्कुल धन्यवाद भी कहता हूँ, आभारी भी हूँ। और चलिए आपको फिर से एक मरतबा मैदान पर लिए चलता, धीमी गति की गेंद थी और अब मन्नान का भी बल्ला थोड़ा सा सुस्ताया हुआ नजर आ रहा है। क्यों? उसकी वजह भी है दोस्तों कि दूसरे एंड से जिस प्रकार से मन्नान को साथ मिलनी चाहिए थी, कहीं ना कहीं वो साथ मिलती हुई नजर नहीं आ रही है, और यही न कहीं ये चेहरे पर उनके हताश नजर आ रहे हैं। लेकिन अब आपको खेलना होगा जिस तरह से सूरज हम देख रहे हैं अपनी चमक को मैदान पर बिखेर रहा है। यहाँ पर बहुत ही बढ़िया प्रयास, लेकिन नो मैन लैंड में गेंद गिरी और दूसरा रन लेने का प्रयास कर रहे थे मन्नान, चाहते थे स्ट्राइक अपने पास रखना, लेकिन राफिद की जानिब से कोई रिस्पांस नहीं मिला और वापस आना पड़ा, अपना मन्नान को अपने बढ़ते हुए कदम को रोकना पड़ा था और मात्र 1 ही रन से संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन की सहायता से रनों की संख्या बहुत ही देरी के बाद आगे बढ़ती हुई 55 रनों पर पहुंची है। 53 रनों की मजीद दरकार है, 10 गेंदे 53 रन। सीधे बल्ले से खेला है, गेंदबाज के करीब से गेंद निकल गई सीधे लॉन्ग ऑफ की दिशा में। अच्छा क्षेत्र रक्षण, वहां पर बहुत ही बढ़िया क्षेत्र रक्षण है दोस्तों इस खिलाड़ी का। 70 नंबर की जर्सी परिधान किए हुए, बहुत ज्यादा हम देख रहे हैं दोस्तों 17 नंबर की जर्सी को बहुत ज्यादा लोग पसंद भी करते हैं, क्यों ना पसंद करे, मैन 360 जिसको हम कहते हैं, AB डी विलियर्स। इस मर्तबा फटका फंसा है, हवा में गेंदे पराखुद गेंद पर पहुंचे थे, लेकिन मुझे ऐसा लगता है कि शायद आखिरी समय में नजर हटी और दुर्घटना घटी, क्योंकि कैच छूटा, 1 रन मिला और अब यह मुकाबला लगभग दोस्तों S&M के जानिब झुकता हुआ नजर आ रहा है। 57 रन हो चुके, 51 रनों की जरूरत है, गेंदें मात्र शेष 2 इस ओवर की। हवा में गेंद, यहां पर विकेट होगा तौफीक। थोड़ी सी तौफीक ने सुस्ती की थी, जब उनको मैं जिस प्रकार से दौड़ लगाई थी तभी ऐसा लग रहा शायद सूरज की किरणें, सूरज की जो छाए है वो बिल्कुल आंखों पर होने के कारण भी ये कैच आसान नहीं था, इसमें कोई दो राय नहीं। बॉडी लैंग्वेज से भी ऐसा लगा था कि तौफीक शायद कैच नहीं पकड़ पाएंगे, लेकिन ये सूरज की किरण के कारण भी एक वजह हो सकती है। इस मर्तबा बढ़िया रूम प्राप्त किया था, लेकिन एक और कैच यहाँ पर छूटता हुआ।
3 लगातार कैच ड्रॉप हुए आज, तो मुझे ऐसा लगता है कि शायद मन्नान का दिन ही है। अच्छी बल्लेबाजी और इसके बाद अब लगातार 3 कैच छूटना, कहीं ना कहीं ये एक लक फैक्टर होता है। मात्र 5 ही रन खर्च किए थे, बहुत ही शानदार गेंदबाजी रही थी दोस्तों। वाकई में तारीफ करनी होगी गेंदबाज प्रणीत की ही। प्रणीत की अगर 2 ओवर के कोटे की बात की जाए तो प्रणीत ने अपने 2 ओवर के कोटे में 13 रन खर्च किए और एक विकेट मात्र प्राप्त करने में कामयाब रहे। बहुत ही शानदार गेंदबाजी, जिस प्रकार से बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी प्रसाद ने और सफीर ने, शुभम ने बहुत ही ताबड़तोड़ स्फोटक बल्लेबाजी की थी और एक बड़ा लक्ष्य विरोधी टीम के सामने खड़ा कर दिया था फुजेल 11 के। और कहीं ना कहीं हालांकि शुरुआत बहुत ही अच्छी की थी मन्नान ने, 2 ओवर में 34 रन स्कोर कार्ड पर लगे भी थे। मात्र पिछले 4 ओवर में बचे हुए जो रन थे उस रन को बनाने में जद्दोजहद करते हुए भी हमने देखा और उसमें लगातार विकेटों का पतन भी होते हुए देखा और इसी के कारण जो है ये टीम इस वक्त पिछड़ती हुई नजर आ रही है, क्योंकि आखिरी 6 गेंदें आना बाकी है और 49 रन रिक्वायर्ड। ये आसान नहीं होगा दोस्तों किसी भी लिहाज से अगर देखा जाए, और इस प्रकार की अगर गेंदबाजी हो शुभम तेज तर्रार गेंदबाज, तो मुझे नहीं लगता कि ये आसान लक्ष्य होगा। वैसे भी अगर क्रिकेट के नजरिए से देखा जाए तो ये आसानी नहीं है 49 रन 5 गेंदों पर बनना। गेंदबाज अगर कोई गलती करता है, लेकिन उसके लिए कोलकाता प्रीमियर लीग में जिस प्रकार से सुहास पवार ने शानदार बल्लेबाजी की थी, 61 रन बनाए थे 6 गेंदों पर, लेकिन वैसे लम्हे या वैसे दिन बार बार नहीं आते दोस्तों। तो यहाँ पर बहुत ही मुश्किल और बिल्कुल एक जीत की तरफ जाती हुई S&M मुजफ्फर वालवटकर और समीर पठान की जोड़ी दोस्तों इस वक्त बीच मैदान पर हम देख भी रहे, इस मैच का आनंद लेते हुए। इस मर्तबा तेज तर्रार गेंद थी, थोड़ा सा स्टेप आउट करके खेलने का प्रयास किया था। गेंद को बिल्कुल मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे, गेंद थोड़ी सी ऊपर के बल्ले के हिस्से में लगी और वहां पर अच्छा क्षेत्र रक्षण तैनात किया हुआ, कोई रन नहीं। इस तरह से रनों की संख्या मात्र वहीं पर रुकी हुई 60 रन। आहा, क्या कहने, वाह भाई वाह अशोक, बहुत ही बढ़िया गेंद थी। देखिए जवाद ने छोड़ दिया था, जवाद को ऐसा लगा था कि शायद गेंद राफिद ने छोड़ दिया था इस गेंद को और गेंद सीधे विकेटों से टकराई। यानी कि मुझे ऐसा लगता है कि राफिद के साथ गेंद ने नाइंसाफी की, क्योंकि राफिद को ऐसा लगा था कि गेंद उनको बिल्कुल बाहर से निकल जाएगी, वाइड होगी, लेकिन ये अशोक की गेंद थी। अशोक बिल्कुल एक उभरता हुआ चेहरा है दोस्तों, शायद कई बच्चे इस खिलाड़ी को पहचानते भी नहीं होंगे। पोपली गांव जो कि बिल्कुल वांद्रा के करीब उसरोल वालवट मजगांव गांव से जो निकलता है वावा से, और बहुत ही शानदार बल्लेबाजी भी है इस खिलाड़ी की। आहा, क्या कहने, वाह भाई वाह, और बल्लेबाज कौन है, इंजमाम पेनकर। दोस्तों इस बल्लेबाज के अंदर भी काफी सलाहियत है, लेकिन वाकई में तारीफ करनी होगी इस खिलाड़ी की। देखिए क्या पराग ने जो स्ट्रेटेजी ऑक्शन के टाइम पे अपनाई थी, उसका मात्र फायदा अब होता हुआ उन्हें नजर आ रहा है। ये स्ट्रेटेजी होती है दोस्तों, क्या प्लानिंग की थी कि किस खिलाड़ी पे हमको अपनी बोली लगानी है, जिसको कोई पहचानता भी नहीं हो। हालांकि जब ऑक्शन हुआ था तभी अशोक को ने लोगों में एक चर्चा का विषय बना था, लेकिन ये चर्चा समीर पठान की थी। ये मीटिंग मुजफ्फर वालवटकर, पराग और समीर के दरमियान की थी, गुरु माउली के होटल में उस वक्त मैं भी था, और तब ये प्लानिंग की गई थी कि दोस्तों ये इस खिलाड़ी में बहुत ही सलाहियत है। समीर पठान ने बताया था, हालांकि देखा नहीं था, सिर्फ एक वीडियो पे इस खिलाड़ी को चुना था, मेरे साथ शेयर भी किया था उस वीडियो को, और उस वक्त हमारी बिल्कुल बात भी हुई थी। और सफीर को लेना, ये तो मैंने इसके बारे में बहुत कुछ कहा था कि भाई ये तुझे यूसुफ पठान मिला है, सफीर बोले तो, और आज उसने साबित भी कर दिया। 42 रन बनाए समीर और रन आउट हुआ सफीर, वरना आज अर्धशतक भी लगा होता सफीर का इस मैदान पर। लेकिन शानदार जीत यहाँ पर प्राप्त की है दोस्तों। हाँ, और हस्तों करना है।